याच संदर्भातली आणखी एक मोठी अपडेट समोर येते। दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीचे सॅटेलाइट फोन होते। पहलगाम हल्ल्यावेळी वापरले हे चीनी बनावटीचे सॅटेलाइट फोन वापरण्यात आले होते। हुआवेई कंपनीचा सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती सध्या मिळते। या कंपनीच्या फोनवर भारतात बंदी आहे आणि याच कंपनीचे फोन हे हल्ल्याच्या आधी या दहशतवाद्यांकडून वापरण्यात आले होते। हा हल्ला अतिशय भीषण होता। या हल्ल्याला आता 1 आठवडा पूर्ण झालाय। या संदर्भातला तपास देखील सुरू आहे। अनेक तपास यंत्रणा यावर सध्या काम करतायत। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। वैदेही, काय सांगशील? काय हल्ल्याच्या आधीची काय परिस्थिती होती? नक्कीच आपण बघतोय की पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा पूर्णपणे प्लॅनिंगने केला असल्याची माहिती मिळते। कारण जे दहशतवादी त्या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी प्रचंड त्या परिसराचा अभ्यास केला होता, कुठून पळता येईल या संदर्भातली रेकी केली होती। 7 दिवस अगोदर इतरही अनेक व्हॅलीज ज्या आहेत, बेताल व्हॅली आहे, चंदन व्हॅली आहे, या सर्व ठिकाणी जाऊन ते आले होते आणि त्यानंतर त्यांनी हा हल्ला केलेला बघायला मिळतोय। पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे या दहशतवाद्यांच्या सोबत त्यांच्या सोबत सॅटेलाइट फोन होते जे चीनी बनावटीचे होते। त्याच्यामुळे चीनी बनावटीचे हे सॅटेलाइट फोन हे दहशतवाद्यांपर्यंत आलेच कसे असा देखील सध्या तपास एनआयए कडून होतोय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानाला चायना म्हणजे चीन जी आहे ती मदत करताना बघायला मिळते का असा देखील सवाल उपस्थित होतोय। आणि एकूण या सगळ्या गोष्टीच्या सोबत आता पाकिस्ताननं चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज देखील मागितलं असल्याची माहिती पुढे येते। त्याच्यामुळे भारतासोबत युद्ध करण्यासाठी आता पाकिस्तानला चीनची मदत घ्यावी लागते आणि चीनच्या मदतीनं पाकिस्तानचे सैनिक आणि दहशतवादी जे आहेत ते काश्मीरमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत का असं देखील सध्या या एकूणच चित्रांवरून म्हटलं गेलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच्या आधी देखील पाकिस्तानकडे जे काही अनेक क्षेपणास्त्र आहेत किंवा अनेक जे त्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जे असलेले गन आहेत ते देखील चीनी बनावटीचे असल्याची माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे चीन आता पाकिस्तानला मदत करतंय का हा देखील एक मोठा खरं तर प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होताना बघायला मिळत आहे। आणि एकूणच आत्ताच्या सध्याच्या या माहोलमध्ये पाकिस्तानाला चीन कशा पद्धतीनं मदत करेल, त्यांना कर्ज देईल का युद्धासाठी, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। वैष्णवी, बरोबर आहे। पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याच्या बातम्या आपण आधीपासूनच ऐकतोय। धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।